सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित ललित रंग हे त्यांचं पुस्तक. आज जी नवीन गोष्ट आपण चालू करणार आहोत तिचं नाव आहे वेणी. आई, हळू विंचर ना, किती दुखतंय मला. आय आय आई. आई, ही बट जास्त ओढली गेली. हां, आता ठीक आहे. तरी हळू विंचर बरं का केस. ओळखलत ना कोणता प्रसंग आहे हा? शाळेत जाताना आई मुलीची वेणी घालते. माझ्या वयाच्या सर्व मुलींनी लहानपणी हा प्रसंग अनुभवला असेल. शाळेच्या गणवेशाचा तो एक भागच होता. 2 वेण्या घालायच्या, त्यावर दुमडायच्या, लाल रिबिनीचं फूल त्यावर शोभून दिसायचं. मग आम्ही शाळेला जायला तयार. पूर्वी वेणी घालणं हा एक छोटासा समारंभच असायचा. रिबन आपल्या बोटाला बांधायची, केस मोकळे सोडायचे, जवळ खोबरेल तेलाची बाटली, कंगवा ठेवायचा, असं तयारीत बसायचं. मग आई थोडं तेल टाळूला लावायची, तोच हात केसांवरून फिरवायची. मग छान केस विंचरायची. ते विंचरताना वर सांगितलेली गडबड व्हायचीच. वेणी घालायची म्हणजे तिची निगा राखणं आलंच. रविवारचं न्हाणं या वेगळ्या समारंभाचं आयोजन त्यासाठी होत असे. आधी केसांना तेल लावायचं, मग आंघोळीच्या वेळी 4 कोंबट तांबे डोक्यावर घ्यायचे. शिकेकाई, नागरमोथा, गवलाकसरी यांचं उकळून कोमट केलेलं पाणी आई डोक्याला केसांना लावायची. नेहमीप्रमाणे माझ्या डोळ्यात शिककाईचं पाणी जायचंच, ते झोंबायचं. मग माझी आरडाओरड, आणि आई त्याकडे अजिबात लक्ष न देता माझे धुतलेले केस पंचाने बांधायची. थोड्या वेळाने केस पुसून दोन्ही कानांवरून एक एक बट घेऊन आणि मधली बट घेऊन बटवेणी घालायची. सुट्टीच्या दिवशी वेणीला खाली गोंडा सोड ना, असा माझा आईकडे हट्ट असायचा. गोंडा म्हणजे रिबन थोडी वर बांधून खाली केसांचा झुपका ठेवायचा. तो छान दिसायचा. पण आई शेवटपर्यंत वेणी घालून त्याला आगवळ बांधत म्हणायची, काही नको गोंडा, अशामुळे केस जातात. असं तिचं साधं केशशास्त्र होतं. तिला पुरुपुरू उडणारे केस अजिबात आवडायचे नाहीत. केस आणि वेणी चापून चोपून बसली पाहिजे असा तिचा आग्रह असे. केस मोकळे सोडले, तेल लावलं नाही तर केस गुंतात, त्यात जटा होतात. मग ह्या जटा सोडवणं खूप कठीण जातं हे मला माहीत होतं. पण जटांमुळे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं हे मला माहीत नव्हतं. जट नावाच्या धड्यात वाचलेला प्रसंग माझ्या मनात कायम घर करून राहिला आहे. खेडेगावातील गरीब घरातील मुलगी चंद्री. तिच्या केसात जटा होतात. ती आईला सांगते, पण इतकी गरिबी की केसांना लावायला तेल नसतं. आई म्हणते, मी उद्या केस विंचरते तुझे, मग जटा जातील, पण हे कोणाला सांगू नकोस. मुलगी खेळायला निघून जाते. पण तिच्या आईच्या डोळ्यापुढे गेल्या वर्षी शेजारी घडलेला प्रसंग उभा राहतो. तिच्या मुलीपेक्षा थोडीशी मोठी असलेली 15 वर्षांची यमुना, सरळ स्वभावाची मुलगी. एके दिवशी तिच्या केसात जटा होतात. तिथेही गरिबी आड येते. त्यात तिच्या मैत्रिणी ही बातमी गावभर करतात, यमुनेच्या केसात जट झाली आहे, यमुनेच्या केसात जट झाली आहे. 2 दिवसांनी शेजारी यल्लमा देवीच्या जोगतिणी येतात. हिला आमच्याकडे दे सांगू लागतात. हिला यल्लमा देवीला वहा, नाहीतर तुमच्या घरावर संकट येईल, मृत्यू होतील, अशी भीती दाखवतात. आणि एके दिवशी यमुना जोगतीण बनते. जोगवा मागत घरोघरी फिरू लागते. गावातल्या पुरुषांचं भक्ष बनते. अंधश्रद्धेमुळे तिच्या आयुष्याची वाताहात होते. हे सारं आठवून चंद्रीची आई भानावर येते.
बाहेर खेळणाऱ्या चंद्रीला ती आत बोलावते. दार लावून घेते. चंद्रीला माझघरात नेऊन कोयत्याने तिची जट कापून टाकते. पाणी लावून केस चापून चोपून बसवते. मी आता काय केलं हे कुठं सांगायचं नाही असा दम देते. एका मोठ्या संकटातून सुटल्याचं समाधान तिला मिळतं. कर्नाटकात ही प्रथा अजूनही आहे. जोगतिणीला जोगवा वाढला नाही तर घरावर अरिष्ट येईल असं मानण्याची बायकांमधली अंधश्रद्धा काढणं हे महाकठीण काम आहे. चंद्रीच्या आईसारखी धाडसी एखादीच. शहरात हे जटा प्रकरण आढळत नाही आणि आता तर बॉबकटच्या जमान्यात नाहीच नाही. केसाला तेल लावणं, केस विंचरणं, वेणी घालणं आणि रविवारचं नहाणं हे सर्व सोपस्कार मी माझ्या मुलीच्या बाबतीत पण केले. तिचेही केस माझ्यासारखेच लांब आणि दाट होते, पण तिच्या मुलीचा बॉबकट होता. त्यामुळे तेल लावणं, वेणी घालणं केलंच, पण डोळे झोंबणाऱ्या शिकेकाईतून तिची सुटका झाली. त्या जागी सुवासिक शॅम्पू आला. सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाई गडबडीत मुलीलाही ते वेणी पुराण नकोच होतं आणि नातीला तर अजिबात नको होतं. मला हे सर्व आवडलं असं नाही, पण माझं तेल आणि शिककाई पुराण कोण ऐकून घेणार? आजचा आधुनिक जमाना आहे म्हणून मी पण माझा मान राखून गप्प बसते आणि जुन्या आठवणीत रमते. आमच्या लहानपणी लांब सडक, दाट, काळ्याभोर केसांची वेणी ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट होती. आमची वेणी तिपेडी असायची, पण कुणा मैत्रिणींच्या आईने वेळात वेळ काढून 5 पेडी वेणी घातली असेल तर आम्ही ती वेणी कितीतरी वेळा हातात घेऊन अगदी निरखत बघत असू. 5 पेढ्यांची ती गुंफण फारच विलोभनीय दिसत असे. त्या दिवशी त्या मैत्रिणीचा भाव जरा वाढलेलाच असे. आता वेणी म्हटलं की फणी आलीस. ती नसेल तर केस विंचरायचे कसे? वेणी फणी हा समाहार द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पदांना समान स्थान असतं. तरीही वेणीचा उल्लेख आधी होतो. फणीघर किंवा फणी करंड्याची पेटी त्यावेळी प्रचलित होती. त्या पेटीचं नाव निघालं की मला कुंकू सिनेमातील ते दृश्य आठवतं. शांताबाई आपटे, त्यावेळच्या प्रसिद्ध नटे, फणी करंड्याची पेटी उघडते, पेटीच्या झाकणाला असलेल्या आरशात पाहून कुंकू लावते. ही पेटी त्यावेळचं सौंदर्य प्रसाधनाचं एकमेव साधन. त्यात केस विंचरायची फणी, कुंकवाचा करंडा आणि मेणाची डबी असायची. वेणी फणी झाल्यावर मेणाचं बोट कपाळावर लावायचं आणि त्यावर कुंकू किंवा पिंजर लावायची. पण आज सौंदर्य प्रसाधनात आमूलाग्र बदल झाला आहे. छोट्या फणी घरातल्या आरशाऐवजी मोठा उंच आरसा ड्रेसिंग टेबलजवळ असतो. बाजूला अनेक क्रीमच्या बाटल्या असतात. कुंकवाच्या जागी वेगवेगळ्या आकाराच्या रंगांच्या टिकल्या असतात आणि फणीची जागा वेगवेगळ्या आकाराच्या कंगव्यांनी घेतलेली असते. पूर्वीच्या राजे रजवाडे, संस्थानिक यांच्या काळातील चित्रांवरून त्या काळातील स्त्रियांच्या वेण्या विविध अलंकारांनी सजलेल्या आढळतात. अजंठा, वेरूळ येथील लेण्यातील स्त्रीमूर्तींच्या केशकलापातही विविध अलंकार दाखवले आहेत. संपूर्ण वेणीवर दुसरी कलाकुसरीची वेणी बहुधा चांदीची किंवा सोन्याची असावी. कुठे वेण्यांच्यामध्ये अंतरावर खोचलेली फुलं, तर कुठे वेणीच्या वरती अलंकारिक मयूर. वेणीच्या खाली विविध प्रकारचे घुंगूर आढळतात. हे सारे अलंकार वेणीचं सौंदर्य आणि डौल वाढवणारे आहेत. मंडळी, किती छान आहे ना सगळं हे. आजकाल अशा मुली दिसतच नाहीत की ज्या वेण्या घालतात. बहुतेक सगळ्यांचे केस कापलेलेच असतात आणि ज्यांचे मोठे असतात ते सुद्धा असे मोकळेच ठेवतात ती केस.
तर आज आपण इथे वाचन थांबवतो आहे मित्रांनो. उद्या बघूया की विद्याताई यापुढे वेणीसाठी आणखीन काय काय आपल्याला सांगणार आहेत ते. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.